शियू आमचा नवीन ड्रायव्हर बसलाय गाडीवर, नवीन ड्रायव्हर. शनू काय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे आमचा शिर्डीमधला सेकंड डे आणि आम्ही मस्त आरामात सगळं आमचं आवरलेलं आहे. खूप लेट उठलो कारण की आम्हाला 2-3 दिवस झोपच नाहीये. काल तर आम्हाला झोपच नाही आली ना, दिवसभर पण नाही आणि सकाळी पण, रात्री पण आम्हाला 1 ते 2 तास झोपलो आम्ही. आणि आज गुरुवार असून आम्ही आज काय दर्शनाला गेलोच नाही. दर्शनासाठी पण आमचं रात्री आम्हाला किती 9:30 वाजले दर्शन, 9-9:30 वाजले दर्शन घ्यायला. खूप लेट झालं रात्री. आज पण जाऊ पण आज आम्ही नाही गेलो कारण हा पण खूप छान गाढ झोपलेला. म्हटलं नको याला उठवायला, मग आम्ही पण झोपून गेलो. आज दर्शन लेट होईल, लेट आम्हाला वाटलंच म्हणून आम्ही काल दर्शन घेतलं. आणि आता आम्ही निघालोय, 12 वाजलेत. आता आम्ही निघालो शनी शिंगणापूरला. सो आज पण एवढा लेट झालेला आहे त्याच्यामुळे आज पण स्टे करावं लागेल कारण आम्ही रात्र होईल आम्हाला घरी पोहोचायला 12-1 वाजतील. त्याच्यामुळे काय आज स्टे करावा लागेल. आम्ही इथेच आज पण स्टे करणार होतो, म्हणजे तिथून येऊन इथे राहणार होतो. पण नको, एवढा 200 किलोमीटर वाढतोय त्याच्यामुळे इथून जाऊन पुन्हा आम्ही त्र्यंबकेश्वरला स्टे करणार आहोत. स्टे करू. सो आता इथे आम्ही चेकआउट केले आणि आता आम्ही चाललोय शनी शिंगणापूरला. सो प्रसाद वगैरे पण इथनं काही घेतलं नाही कारण राहायचं होतं म्हणून. सो आता आम्ही घ्यायला चाललोय. आणि आमच्या कालतून बघा झोपेला आलाय नुसता आगाव झालाय नुसता. हे बघ चाललंय ना हाय हाय काय इकडे, हाय हॅलो, इकडे मी घुमी करतोय, बाप्पा करायला आलोय इथे. तुझी गदा कुठे? जय हनुमान गदा. हनुमान कुठे? आम्ही गदा घेतलेली आहे मोठी, आम्हाला आवडली ती खूप. सगळ्यांना बाय बाय कर. अरे टोन असं नाही करायचे बाबू. राहू दे चल. चला आता तुम्ही आमचं सगळं आज कुठे जाते आम्ही ते तुम्ही बघत राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो ब्लॉग नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आवडत असतील तर. सो बघू काय नाही. चला ऊन आहे, बाप रे कडक ऊन आहे, कडक. आमची झोप झाली बाबा. आता आम्ही पोहोचलो आम्ही शिर्डीवरून 70 किलोमीटर आहे इकडे शनी शिंगणापूर. सो 1.5 तासामध्ये आम्ही इकडे आलो. आता कधी आलेलो मी लहान असताना, मी पहिल्यांदाच आलो 10वीला असताना मला वाटते औरंगाबादला गेलेलो तेव्हा आम्ही ट्रिप आमच्याकडले आलेलो तेव्हा इथे आलेलो शनी शिंगणापूरला. सो आत्ता आलो आम्ही आणि निकेश पहिल्यांदाच आलाय आणि माझ्या पिल्लू पण पहिल्यांदा. सो पिल्लूची स्टोरी आम्ही तुम्हाला नंतर सांगू. आता ऊन लागते, पहिले दर्शन घेतो आम्ही आता. बाप्पा केला श्रेन बाबूनी, बाप्पा केला. काय करतो इकडे बघा. आले बापले, आम्ही नुसती मम्मा डॅडीला त्रास देतो. काहीच आम्हाला घेऊन दिले. सो आम्ही आता निघालो शनी शिंगणापूर वरून आणि आम्हाला काय म्हणजे काहीच्या पोरांनी घेऊन दिलेलं नाही. रडायला लागलं लगेच. आम्हाला भूक लागली आणि आता मस्तपैकी खेळतोय बघा. आता काय कुठे कधी आजी शिर्डीला पण शॉपिंग नाही केली, इथे पण काय नाही घेतलं
आता काय कुठे पुढे घेणार आहोत काय माहिती. काय पिल्लू तू आम्हाला त्रास देतोस ना नुसता. हा 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 या बोल या 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 बोल 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 या या. डॅला हाक मार आपला डॅला हाक मार. डॅडा ये ये ये. डॅला आवाज दे डॅला आवाज दे. आले डॅला आवाज दे डॅला आवाज द्या. आले बापले आले बापले. डॅडा कंटाळला ड्राईव्ह करून. नाही अजून तर नाही कंटाळा आलेला. मजा वाटते ना. पहिल्यांदाच एवढी ड्राईव्ह. पहिल्यांदा आम्ही एवढे लांब आलो. महाबळेश्वरला गेलो काय जवळ होतं आणि एवढ्या लांब निकेशने एवढी ड्राईव्ह केली बापरे. पण थकला नाही. आता अजून बोलते आपण कुठे कुठे जाऊ. दिवसभर अजून दिवसभर आणि आता थोडा लांबचा प्लॅन आता चालू आहे. जाऊया म्हणजे कसं स्टेप बाय स्टेप. रोज एक एक वस्ती करत एक रोज म्हणजे 2-3 दिवस वस्ती करत त्या डेस्टिनेशनला पोहोचून जायचं. सो मजा येते असणार आहे. मस्त मजा. ट्रॅव्हलिंगला मजा वाटते. मला वाटलेलं कंटाळा यायला की ह्याला कुठे जायचं. आलो ना आम्ही घरी की हा कंटाळायचा. मला वाटलं हा ट्रॅव्हलिंग मध्ये एवढी ट्रॅव्हलिंग मध्ये कंटाळायला येते. पण आता मस्त प्लॅनिंग करतो इकडे जायचं तिकडे जायचं. एक प्लॅन आहे आता जायचं आहे. आमचा ड्रायव्हर खुश आहे म्हणजे आम्ही फिरणार आहे ना पिल्लू. आणि हे पोलगा आमची नुसते क्लास देतोय आम्हाला. पोराला फिरवायचं आहे माझ्या. आता आम्ही चाललो डायरेक्टली त्र्यंबकेश्वरला. आणि मला एक वस्तू पाहिजे होत्या. तो निकेश घेऊन जात नाही मला तिथे. कुठे निकेश. येवलाला ना. नाशिकला येऊन पैठणी नाही घेतली. मग काय इच्छा होती जाम जायची येवल्याला. मी ह्याच्या मागे लागले. लांब आहे खूप लांब वाटते. पण बघू आमचं काय जर जमलं अजून लवकर जर पोहोचलो तर जाऊ. हा आणि जर लेट झाला मध्ये स्टॉप घेतला वगैरे थोडाफार खर्च द्यायला पाहिजे. वाजलेत 4:30 पोचायचे त्र्यंबकेश्वरला. त्याच्यामुळे काय आम्ही बघा डोक्याला मारतो. गेलो तर जाऊ आम्ही. नाहीतर मग डायरेक्ट त्र्यंबकेश्वर नंतर घरी. आमची वणी पण राहिली इथे. आम्हाला वणीला पण जायचं होतं. पण हा रूट इकडे त्याच्यामुळे काय इकडे. आणि आमचं प्लॅनिंग नाही. टायमावर 10 वाजता ठरलं. काय नाही बघितलं कुठे काय. जस्ट निघलो आलो. प्लॅनिंग केलं असतं आधी तर आम्ही कुठे काय काय केलं असतं मध्ये अजून. सो आता बघूयात मला मिळते का माझी पैठणी. आम्ही मारतो डोक्याला. आम्हाला कंटाळा आला. ए पिल्ल्या आता माझी सटकली. सिंहांची वांजा सटकली. हा तेव्हा त्यांना सांगता गोंदू. आम्हाला गोंदू बोलायला पण खूप हसू येतं. आम्हाला त्रास त्याचं काही एवढं नाही. फक्त भूक लागली की तो खूप मग क्रँकी होतो. रडायला लागतो ना. आणि काय नखरे करतो मग तिथे. आणि एकदा दिलं की मग आम्ही मस्त मग खेळतो. मस्त गाणी बोलतो. पहिला अक्कायला. आणि आम्ही अक्काय आमचा फ्रेंड आहे ना. नुसतं अक्काय करत असतो. अक्काय शालका आणि दादा. आम्ही डॅडा बोलतो. डॅडा बोलायला लागलो कधी पासून आहे ना. मी शाकाला बोलून दाखव. डॅडा कशा बोलतो बाबू. दादा ये. बोल मूड नाहीये. आता आम्ही इथे उतरलो. मस्त उसाचा रस प्यायला. मस्त इकडे आहे आमच्या. बघा ही जोडी बघा कशी मस्त बसले. कशावर बसला पिल्लू माझ्या. कुठे बसला माझ्या सोना. तू काय प्यायला आलास. ए पिल्लू. शनू काय पितोस. गोगो नाही आवडला. गोंदू त्याला मजाच वाटते बाबा. इथे आता मस्त आम्ही उसाचा रस प्यायलो आणि आता इथून निघतोय आम्ही त्र्यंबकेश्वरला. सो आम्हाला जायला खूप लेट होईल. तर आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन.